नमस्कार, माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण उन्हाळा स्पेशल तोंडी लावण्यासाठी कांदा आणि कैरीचं लोणचं बनवतोय. चला तर साहित्य आणि कृती सोबतच बघूया. तर इथे आपण पांढरे कांदे घेतलेले आहेत. यातील आपण लहान आणि मोठे असे 2 भाग केलेले आहेत. तर जे छोटे आहेत त्याला आपण लोणच्यासाठी वापरणार आहोत आणि जरा मोठे आहेत ते आपल्याला भाजीसाठी वापरायचे आहेत. हे अशा प्रकारे साफ करून घेतलेले आहेत आणि मध्ये सुरीने त्याला अशा प्रकारे काप केलेले आहेत. इथे आपण घरी बनवलेला लोणचे मसाला घेतलेला आहे. कांद्याची वरची साल काढून घेतलेली आहे. कांदे ओले करायचे नाहीत. इथे एक कैरी घेतली आपण. याचा जाड किसणीवर किस करून घ्यायचा. अगदी ताबडतोब तयार होणारं असं हे आज कांदे आणि कैरीचं लोणचं आहे आणि खायला खूप स्वादिष्ट लागते. आता यामध्ये आपल्या आवडीनुसार लोणचे मसाला घालायचा. आता आपण लोणचे मसाल्यामध्ये थोडं मीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला यामध्ये जेवढं लागेल तेवढंच घालून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता इथे एका कढईमध्ये आपण तेल तापवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडी हळद घातलेली आहे. त्यामुळे लोणच्याला रंग छान येईल. आता थंड झालेलं तेल आपण या कैरीच्या किस ज्यामध्ये आपण लोणचे मसाला घातलेला आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आणि एकत्र करायचं. अशा प्रकारे हे कैरीचं किसून घेतलेलं लोणचं सुद्धा तयार झालेलं आहे. याला कसंती सुद्धा म्हणतात. आमच्याकडे आजी आजोबांसाठी हे खास करून बनवलं जातं. ज्यांना दात नसतात ते असं लोणचं खाऊ शकतात. आता इथे कांद्यामधला आपण थोडा मधला भाग काढून घेतलेला आहे. जेवढा निघेल तेवढाच काढायचा आणि त्यामध्ये किसून घेतलेलं कैरीचं लोणचं भरायचं. संपूर्ण कांद्यांमध्ये हे लोणचं व्यवस्थित भरून घ्यायचं आणि उरलेलं आहे ते बरणीत भरून ठेवायचं. अशा प्रकारे आपले झटपट तयार होणारे 2 प्रकारचे लोणचे तयार झालेले आहेत. आता आपण जे मोठे कांदे होते त्याची हिरवं वाटण वापरून भाजी बनवूया. त्यासाठी जे मोठे कांदे होते त्याचा मधला भाग कापून घेतलेला आहे. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, भाजून घेतलेले शेंगदाणे आणि जिरे. हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे आणि कच्चीच घ्यायची. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून थोडं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये मीठ, हळद आणि अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे. फार बारीक पेस्ट करायची नाही. थोडं जाडसर ठेवायचं आणि भरपूर कोथिंबीर घालायची. एकत्र करून घ्यायचं आणि आपले कांदे आहेत त्यामध्ये हा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा. तर इथे कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरे घालून झालेली आहे. त्यामध्ये घालायचा थोडा बारीक कापून घेतलेला कांदा. काळा मसाल्याचं वाटण घालायचं. हे वाटण परतून झालेलं आहे. त्यामध्ये थोडी हळद घालायची. वरून थोडा गरम मसाला घालायचा. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून यामध्ये घालायचं. मसाले चांगले परतून घ्यायचे. मसाल्याला चांगले तेल सुटलेले आहे. आता मसाला भरलेले कांदे घालायचे आणि थोडं वरून पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावरती पाणी घालायचं. झाकणावर पाणी ठेवल्यामुळे भाजी तळाशी लागत नाही आणि पटकन शिजते. अशा प्रकारे झटपट होणारी चटपटीत अशी कांद्याची भाजी अगदी 10 ते 15 मिनिटात शिजून तयार होते. आता 10 मिनिटांनी झाकण उघडून बघूया. आपल्या भाजीतील पाणी आटून तेलसुद्धा वर आलेलं आहे आणि कांदेसुद्धा छान शिजलेले आहेत. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. मसाला कांदा, कांदा कैरीचे लोणचे आणि कसंती असे 3 प्रकार तयार झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.